श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचदा आपण खूप चांगले असतो, सगळ्यांशी चांगले वागतो, पण तरीसुद्धा आपल्याला त्रास दिला जातो, आपला फायदा घेतला जातो, आपल्याला नको नको ते बोलले जाते आणि सगळं काही चांगलं करूनसुद्धा शेवटी आपल्याला वाईटच ठरवलं जातं. आणि जे लोक फेक असतात, चांगलं असण्याचा फक्त दिखावा करतात, ती लोक नेहमीच सगळ्यांची आवडतात. मग असं झालं की आपल्याला हर्ट होतं, वाईट वाटतं, म्हणून आपण आधीपासूनच स्टेटस फॉरवर्ड असला पाहिजे की मी असा आहे आणि मला या गोष्टी आवडतात आणि या गोष्टी आवडत नाहीत. या पद्धतीने आपण क्लिअर असायला पाहिजे. आणि जर आत्तापर्यंत तुम्ही तसे नसाल तर आत्ता असं बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ही अत्यंत आवश्यक गरज आहे. आत्तापर्यंत लोकांनी तुमच्याबरोबर जे काही वाईट केलं असेल, तुम्हाला जो काही त्रास दिला असेल, तुमचा फायदा घेतला असेल आणि ते सगळं काही तुम्ही सहन करत आला असाल, पण आता नाही, यापुढे काहीही सहन करू नका. आणि या व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा करणार आहोत की आपल्याला स्पष्ट वक्त कसं बनायचं आहे, आपण आपला स्टेटस फॉरवर्ड कसं बनायचं आहे. आपल्याला जर समजलं ना की कुठे कोणत्या क्षणी कसं वागायचं आहे, तर कोणी आपल्याला हर्ट करू शकत नाही, कुणीच नाही. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यायला लागेल की हो आणि नाही या ज्या दोन गोष्टी आहेत, यांना खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला केव्हा म्हणायच्या आहेत आणि केव्हा नाही म्हणायचं आहे हे समजलं ना की तुमचं आयुष्य अगदी सोपं होऊन जातो. त्यासाठी या दोन गोष्टी तुम्हाला समजायला हव्यात. हे जे तुम्हाला तुमचं आयुष्य मिळालं आहे, हे कोणाच्या नावानं मिळाले आहे? तुमच्या भावाच्या नावाने, तुमच्या बहिणीच्या नावाने, तुमच्या वडिलांच्या नावाने का तुमच्या मित्रांच्या नावाने? नाही, स्वतःचं नाव आहे आणि ते आयुष्य तुमचं स्वतःचं आहे. जेव्हा तुम्हाला काही त्रास होतो त्यावेळेस तो फक्त तुम्हालाच होतो. जरी कोणी आपल्याला सोबत असेल, आपल्याला खूप समजून घेत असेल, तरीसुद्धा आपला त्रास आपल्याला सहन करून घ्यावा लागतो, कारण हे स्वतःचं वैयक्तिक आयुष्य असतं. पण तरी त्या ज्या यातना असतात ना, त्या आपल्याला स्वतःला सहन कराव्या लागतात. आणि तुमचंच नाव असणारे हजारो लाखो लोक असतील या जगात, मग या सगळ्यात तुमची ओळख कशी होईल? तुम्ही कसे वेगळे आहात? तुमची पर्सनॅलिटी, तुमच्या स्वभावाने, तुमच्या नेचरने तुम्ही युनिक आहात, तुम्ही वेगळे आहात आणि स्वतःला असंच वेगळं बनवून ठेवा. कोणासारखं तरी बनायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःला खुश कसं राहता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. असा प्रयत्न करा, कारण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि आपण खुश तेव्हाच राहू शकतो ज्यावेळेस आपण येस ऑर नो हे जे दोन शब्द आहेत, किंवा हो किंवा नाही असतात, यामध्ये जोपर्यंत आपण अडकून पडत नाही ना तोपर्यंत आपण खुश असतो. पण एकदा आपण यात अडकलो की मग आपण खुश राहू शकत नाही. आपलं काहीतरी काम करत असतो आणि कुणीतरी येऊन आपल्याला काहीतरी सांगतो आणि आपण त्याला नाही म्हणू शकत नाही. कुणीतरी येऊन आपल्याला कुठेतरी बोलावतो आणि आपली इच्छा नसतानाही आपण जातो. एखादं फॅमिली फंक्शन असेल, कुणाचं लग्न असेल, तुमच्या फ्रेंड्समध्ये असेल, कुठेही असेल, तर तुमची इच्छा नाही आहे ना एखादं काम करण्याची, तर सरळ नाही म्हणा. यामुळे काय होईल की कदाचित लोक तुम्हाला चुकीचं म्हणतील, परंतु शहाणं म्हणतील, तुम्हाला वाईट समजतील, समजू द्यात, काही फरक पडणार नाही. तुम्ही तिथे गेलात तरी ते तुमच्याबद्दल काही ना काही बोलणारच आहेत. तुम्ही त्यांचा प्रत्येक काम केलं ना तुमची इच्छा नसताना सुद्धा, तरीही लोक आपल्यावर तोपर्यंतच खुश असतात जोपर्यंत आपण त्यांना काहीतरी देत असतो. एकदा आपण नाही म्हटलं ना की तुम्ही 99 वेळा हो म्हणता ना, आणि एक लास्ट वेळा जरी नाही म्हटला ना, तरी त्या एक लास्ट वेळेस नाही म्हणलेला फरक मात्र त्यांच्यावर नक्कीच पडतो. तेव्हा 99 वेळा त्यांच्यासाठी तुम्ही जे काही केलं आहे त्याचा काही फायदा नाही. म्हणून तुम्ही वाटतंय ना एखादी गोष्ट करण्याची तुमची इच्छा नाही, तेव्हा स्पष्ट नकार द्या. कसलाही विचार करू नका. आपण काय विचार करतो की ही ठीक आहे का नाही, म्हणून का समोरच्याला नाराज करून जाऊन येतो आणि असं करत करत आपण आपला वेळ वाया घालवत असतो. अशा पद्धतीने उगाचच लोकांचा विचार करत बसू नका. तुमचं जे स्पष्ट वक्त आहे ते तुम्ही स्पष्टपणे सांगत जा. आपल्याला इतकी सवय पडली आहे दुसऱ्यांची ऐकण्याची की आता आपण नाही म्हणू शकत नाही. आणि आता अचानक आपण नाही म्हटलं तर आपल्याला वाटतं की ते काय विचार करतील. याला बरेचसे लोक घाबरतात. तुम्हाला कोणी सांगितलं की आगीमध्ये उडी मारा, विहिरीत उडी मारा, तर तुम्ही मारणार का? अजिबात नाही, मारणार नाही. कारण तुम्हाला माहीत आहे की यामुळे तुमचे स्वतःचे लगेच नुकसान होऊ शकते.
आणि तुम्हाला कोणीतरी कुठेतरी बोलावतोय, एखाद्या फंक्शनमध्ये बोलावतोय, ट्रिपला बोलावतोय, जिथे तुमची जाण्याची इच्छा नाही आहे तरीसुद्धा तुम्ही जाऊन येता. इथे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ज्या फंक्शनला जाताय तिथे तुम्ही जास्तीत जास्त काय नुकसान होईल असं वाटतं, थोडाफार वेळ वाया जाईल बस, म्हणून तुम्ही तिथे जाऊ शकता. कारण तिथं तुमचं जास्तीत जास्त नुकसान होण्याची शक्यता नसते, त्यामुळे तुम्ही इच्छा नसेल तरीही जाता. पण बघा, हा जो तुमचा थोडा वेळ जातो ना, आता हा लाँग टर्ममध्ये खूप जास्त भरून जाणार आहे. म्हणून फक्त आत्ताच विचार करू नका, पुढचासुद्धा विचार करा आणि तुमच्या मानसिकतेचासुद्धा विचार करा. जाण्यासाठी तुमची धावपळ होते, एखादं काम करण्याची इच्छा नसते तरीसुद्धा तुमची मानसिकता खराब होते, तिचासुद्धा विचार करा. बघा, इतरांचा विचार करण्यात इतके गुंतून जाऊ नका की तुम्ही स्वतःचा विचार करणं विसरून जाल. त्यामुळे आधी स्वतःचा विचार करायला शिका. स्वतःचा विचार करा. सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुमच्या स्वतःला द्या. बघा, तुम्ही ना खूप चांगले आहात आणि म्हणून तुमचा फायदा घेतला जातो आणि लोक अशाच लोकांचा फायदा घेतात जे खूप चांगले असतात, सरळ असतात. ते अशा लोकांना कधी काही बोलत नाहीत. जे लोक आधीपासूनच खूप फटकळ असतात, लगेच बोलून टाकतात. जो व्यक्ती थोडा कमी चांगला असतो ना, त्याला जास्त त्रास दिला जात नाही. साध्या सरळ मनाच्या व्यक्तींना जास्तीत जास्त त्रास देतात. तुम्ही नोटीस केलं असेल, त्याला जास्त फोर्स केला जात नाही, त्याला जास्त विचारलं जात नाही, त्याला जास्त टोमणेसुद्धा मारले जात नाहीत. आणि या गोष्टी का माहीत आहेत? कारण तो पहिल्यापासूनच तसा असतो. आणि जे लोक सरळ असतात ना, त्यांच्याशी असं कधीच वागलं जात नाही, त्यांना सतत टोमणे मारले जातात आणि यामुळे आपण फायदा घेतला जातो आणि याचा नंतर आपल्याला पस्तावा होतो. बघा, आता वाईट होणे म्हणजे असं नाही त्यांच्यासोबत त्यांचं एका, पण तो तसं काही करत नसेल आणि फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा करत असेल तर कशासाठी? अशा व्यक्तींसाठी तुम्ही तुमचा टाईम वाया घालवायचा नाही. तुमची मानसिकता बिघडताय, तुमची दगदग करून घेताय, काही गरज नाही आहे. म्हणून मित्रांनो, यापुढे कुणालाही हो किंवा नाही म्हणताना थोडा विचार करा. विचार करूनच त्यांना उत्तर द्या. आणि बघा, जसे आहात ना तसे एखादी गोष्ट तुम्हाला चुकीची वाटते, सांगून मोकळे व्हा की मला गोष्ट आवडली नाही. कुणाच्याही होमध्ये हो मिसळू नका. एखादी गोष्ट तुम्हाला आवडती आहे, तुमचं मत व्यक्त करा. तुम्हाला काय वाटतं याचा विचार करा. नेहमी दुसरे काय सांगतात तो म्हणतोय म्हणून असं करू नका. खूप छान वाटतं जेव्हा आपण स्वतःचं मत देतो, जेव्हा आपण स्वतःच्या मर्जीनं वागतो. त्यामुळे स्वतःच्या मर्जीने वागायला शिका. आपण हवं तसं बोलतो म्हणून कुणाला तरी छान वाटेल यासाठी स्वतःला वेगळं दाखवणं बंद करा. तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर प्रेझेंट व्हा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही जर असं वागले तर काही लोक तुमच्यापासून दूर जातील, तुम्हाला वाईट समजतील, तर असं काहीही होणार नाही. जे खरोखर तुमचे लोक आहेत ना, ते तुम्हाला समजून घेतील. तुम्ही तसेच आहात तसे तुम्हाला ॲक्सेप्ट करतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.